माणसाचं आयुष्य वाढते ते नंबर असतं. ज्या माणसाची मानसिकता म्हणजे मानसिक क्षमता, शारीरिक क्षमता, वैचारिक क्षमता ज्याला अभेद्य असते, अशा माणसाच्या वय वाढलं किंवा त्या ठिकाणी थकला भागला नसेल तर त्या गोष्टीला काही किंमत नाही. आता माणूस किती जगलापेक्षा कसा जगला महत्वाचं. माणसाने किती कमवलं त्याच्यापेक्षा कसं कमवलं ते पण महत्वाचं. ज्या कमवल्यानंतर लोकांमध्ये वाद प्रवाद निर्माण होतात अशा कमाईला काही किंमत नाही. मी माझ्या आयुष्यामध्ये याचा अर्थ मीच असा एकटा असं नाही, असे हजारो लाखो कार्यकर्ते असतील की ज्याने आपलं हात पण साफ ठेवले, आपलं मन पण साफ ठेवलं. पण काही लोकांना ही हालत आणि हो गोरी, आता म्हणजे ही म्हण आहे ना प्रचलित, म्हणजे हालत पिल्यानंतर गोरं होतं येतं, अशा प्रकारचं स्वरूप ते क्षणभंगूर असते. दुर्गामी त्या गोष्टीचा दुष्परिणाम होतो आणि मग आयुष्याच्या शेवटी पश्चातापाशिवाय दुसरी कुठली स्थिती उद्भवत नाही. आज काही लोकांनी मला शुभेच्छा दिल्या. खरं म्हणजे मी या गोष्टीच्या विरुद्ध आहे, परंतु लोक म्हणतात की कधीतरी तुमचं भेटणं व्हावं म्हणून त्या सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करता मी तर आलो. प्रेमभावे लोकांनी मला सदिच्छा दिल्या. त्या सदिच्छा देणाऱ्यांच्या आता काहींनी फोनवर दिले, काहींना दूरदूरवरून येणं पण शक्य होत नाही, परंतु ती आपले सदिच्छकच आहे. आणि म्हणून या सदिच्छा पुढे निश्चितपणे समाज कार्य करताना, समाजाला आनंद देताना कामाला येतील. आता काही लोक बोले 100 वर्ष जगा. आता कशाला 100 वर्ष जगायचं? जोपर्यंत काही करण्यासारखं शिल्लक आहे ते लवकरात लवकर करायचं आणि सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या की बाजूला सरायचं. आता मी तर माझ्या आयुष्यात खुश आहे. तुम्ही सगळेजण बघता, मला कुठलाही माणूस दुःखी जर समोर दिसला तर माझ्या परीने त्या माणसाचे अश्रू पुसण्याचा मी प्रयत्न करतो. सगळ्यांचे अश्रू काय मी पुसू शकत नाही, कारण दुःख एवढं मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे आभाळ फाटले त्याला ठिगळ लावून काय त्याच्यातून उपाय होणार. परंतु आपल्या आपल्या परीने आपण केलं तर त्याच्यातून अन्य लोक सुद्धा मदत करतात आणि समाजाची काही प्रमाणामध्ये सेवा घडतेच. एकूणच सगळ्या गोष्टीचा आता म्हणजे शेवट गुढच होणार आहे. भविष्यकाल निश्चितपणे सकारात्मक जीवन जगणार आहे. मी आता कधीतरी एक दिवशी तुम्हा सगळ्यांना गप्पा गोष्टी करायला बोलवून वन खातं कशा प्रकारे या उर्वरित आता राहिलेत 4 वर्ष 2 महिने म्हणजे टोटल 50 महिने, 50 महिन्याचे वन खात्याचे नियोजन मी करायचं ठरवलेलं आहे, केलेलं आहे. आता 17 तारखेला इथंच कार्यक्रम आहे. वन खात्यामार्फत या ठिकाणी मध म्हणजे हनी हिचं लॉन्चिंग होणार आहे. माननीय मोदीजींच्या वाढदिवसानिमित्तानं वन खात्याच्या माध्यमातून लाकडापासून बनवलेल्या मूर्त्यांचं या ठिकाणी म्हणजे ऑलरेडी मूर्त्या अगोदरपासून बनतात वन खात्यामार्फत, परंतु इथे त्याचं सेलिंग सेंटर असणार आहे. आणि त्या दिवशी पण तुम्ही आवर्जून या. कधी? परवा. आणि वन खातं मग एक दिवशी आपल्या नवी मुंबईतल्या पत्रकारांना तरी म्हणजे गप्पा गोष्टी करताना माझ्या मनातलं वन खातं काय मी सांगण्याचा प्रयत्न करतो.